₹100 ब्लॉगर याच्यामध्ये तुम्हाला ही वेबसाईट लाईफ टाईमसाठी आहे. फायदा बघून घ्या सर्वात पहिल्यांदा. ब्लॉगर म्हणजे काय? ब्लॉगर या वेबसाईटवरती गेल्यानंतर ही गुगलची फ्री सर्व्हिस आणि जिच्यावर तुम्ही मोफत ब्लॉग काय करू शकता किंवा वेबसाईट तयार करू शकता. ब्लॉग म्हणजे नक्की काय? तर ब्लॉग म्हणजे नक्की लेख ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्टची माहिती असू द्या, फायदे असू द्या, रिव्ह्यू असू द्या, ऑफर्स इत्यादी काय करू शकता, टाकू शकता, जेणेकरून लोक काय करतात, गुगल वरती सर्च करतात आणि तुमचं प्रोडक्ट काय होतं सापडतं आणि ग्राहक मिळतो. याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की व्यवसाय मालकांसाठी काय फायदे आहेत, की फ्रीमध्ये वेबसाईट मिळते. ब्लॉगरवरून तुमचं स्वतःचं फ्री वेबसाईट ब्लॉग तयार करता येतो. गुगल सर्चमध्ये रँक होण्याची संधी मिळते. गुगलवर लोक काही सर्च करतात, तुमचे प्रोडक्ट त्यांना काय होतं दिसतं. लिंक व्हॉट्सअप इंस्टाग्रामवरती शेअर केले जाते. संपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचा ब्लॉग बघून घ्या फायद्यासाठी. दीर्घकालीनसाठी फायदा आहे की एकदा ब्लॉग लिहिला तो कायम इंटरनेटवर राहतो. 6 महिने 1 वर्षाने सुद्धा ग्राहक काय करू शकतो, येऊ शकतो. विश्वास निर्माण होतो. माहितीपूर्ण ब्लॉग वाचून ग्राहक तुमच्यापर्यंत विश्वास ठेवतो, ऑर्डर देतो. नंतर तर तुम्ही बघितलं तर की ग्राहकांसाठी फायदे काय आहेत, कस्टमर बेनिफिट. यामध्ये ग्राहक फायदे आणि जे आहे ते इथे तुम्हाला दिलेले आहेत. संपूर्ण माहिती, प्रोडक्ट स्कीम सविस्तर माहिती मिळते, ऑफर्स मिळतात, ब्लॉगमध्ये डिस्काउंट कोड दिलेले असतात, थेट संपर्क होतो. ब्लॉग व्हॉट्सअप लिंकमध्ये काय होतं, थेट ऑर्डर करता येतं, खरेदी निर्णय करता येतं आणि माहिती वाचून खात्री करून घेऊ शकतात. आता याच्यामध्ये ब्लॉगरवर कशा प्रकारचे ब्लॉग लिहायचे, या ब्लॉग प्रकार कसा लिहायचा, याचा उपयोग काय, हे बघा. प्रोडक्ट माहिती ब्लॉग वरती मिळते. प्रोडक्ट काय आहे, कसा उपयोग केला जातो, त्याचे फायदे काय आहेत, ऑफर्स ब्लॉग असेल, मग सध्या चालू असलेल्या ऑफर्स असतील किंवा कंप्रेसर ब्लॉग असेल किंवा प्रोडक्टची तुलना असेल, कोण बेस्ट आहे ते सांगणे. कस्टमर रिव्ह्यू ब्लॉग ग्राहकांचे अनुभव याच्यामध्ये होतात, इतरांना ग्राहकांना प्रेरणा मिळतात. आता ब्लॉगर कसं सुरू करायचं याची सर्व सिस्टम आपण काय करतो, तुमच्याकडून शिकून घेतो. आता याच्यामध्ये फायदे जर तुम्ही बघितलं, ब्लॉगरचा फायदे ग्राहकांसाठी आणि व्यवसायासाठी काय येतो ह्या त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं सारांश मध्ये बघितला. धन्यवाद.